राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी समचरणीची शोभा कैसी 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 समचरणीची शोभा समचरणीची शोभा कैसी समचरणीची शोभा जगी विठ्ठल उभा अवघा जगी विठ्ठल येणे विठ्ठलेला येणे विठ्ठलेला विले पिसे अवघा जगी जिकडे पाहे तिकडे दिसे येणे विठ्ठलेला विले पिसे येणे विठ्ठलेला विले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे येणे विठ्ठलेला विले पिसे पाहणिया माघारी पाहते पाहणिया माघारी
विठ्ठल लाविले दिसे तिकडे पाहे तिकडे दिसे तिकडे पाहे तिकडे दिसे विठ्ठल लाविले पिसे विठ्ठल लाविले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे जिकडे पाहे तिकडे दिसे विठ्ठल लाविले दिसे विठ्ठल लाविले दिसे ज्ञान नको देवा ज्ञान नको देवा प्रेमाविण ज्ञान नको देवा ज्ञान नको अभिमान नित्य नवातया मासी अभिमान सर्वातया अभिमान सर्वातया प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख दे प्रेम सुख दे सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम बिन नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान पांडवेने जेवी शृंगार केला पांडवेने देवी शृंगार केला पांडवेने जेवी शृंगार केला पांडवेने देवी शृंगार केला झाला ज्ञानी तैसा प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख दे प्रेम सुख दे सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविण नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान एका जनार्दनी प्रेमाची गोड एका जनार्दनी प्रेमाची गोड जनार्दनी प्रेमाची गोड एका जनार्दनी प्रेमाची गोड वाढ जाणतील अनुमती सुरवाड दानतील अनुमती सुरवाड दानतील सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख देई प्रेम सुख दे प्रेमाविण नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान पार कुमारे हरि हरि गोपाल 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 कुमार गोपाल गोपाल कुमार गोपाल 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 प्रेमावीण ज्ञान नको देवा भक्ति 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 प्रेमावीण ज्ञान नको देवा देवा ज्ञान नको देवा
भक्ती प्रेमा ज्ञान देवा अभिमान जनवा दया माझी अभिमान जनवा दया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख
भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवातया माझी प्रेम सुख दे प्रेमाविण नाही समाधान रांडवेने जेवी शृंगारू केला प्रेमेविण झाला ज्ञानी तैसा प्रेम सुख देई प्रेमाविण नाही समाधान एका जनार्दनी प्रेम अतिगोड एका जनार्दनी प्रेम अतिगोड अनुभवी सुरवाड जाणतील प्रेम सुख देई प्रेमाविण नाही समाधान विठ्ठल ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा वसने माझी रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वद्वी तू कृपा करून मी मूढमती दीन म्हणून किव भाकितसे तुमचा प्रसाद झालिया पूर्ण हरिगुण वर्णेन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वये भान जो भानु आराधियला तयाचे कुळी दीपकु दिव्य झाला हरिभक्तीला गुणितारी समजता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण विधेत्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एक शांतीब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांचा मागणेपर प्रकरणातला एक अत्यंत महत्त्वाचा आणि वारकरी सांप्रदायिक लोकांच्या नित्यपाठात असणारा असा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या खडांगळी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं 153वे वर्ष या ठिकाणी आपण सर्वजण साजरं करत आहोत आणि त्या निमित्तानं आज 8व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. श्री दत्तात्रेयजींनी मला या कार्यक्रमासाठी आयोजकांच्या वतीनं फोन केला आणि आज जागराचा दिवस असल्यामुळे हरिदिनी आहे. उद्या कालाप सेवन करून आपण सर्वजण निवांत होणार आहात आणि या पावन अशा दिनी मागणीपर प्रकरणातला अभंग सेवेकरता निवडलेला आहे. थोडं मला
बोलायला त्रास होतो, तब्येत बरी नसल्यामुळे मला बोलायला थोडासा त्रास होईल, तर आपण समजून घ्यायला अशी अपेक्षा करतो. या परिसरामध्ये, सिन्नर परिसरामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये मी गेल्या 2006 पासून येतो आहे आणि साधारणत एक माझा अंदाज जर बघितला तर एक 2-3 जिल्हे मी नेहमी ज्याचा उल्लेख करतो, त्यापैकी नगर आणि नाशिक या 2 जिल्ह्यांचा उल्लेख विशेषत्वानं करावासा वाटतो. कारण या 2 जिल्ह्यांमध्ये परमार्थ आणि त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायाचा सामुदायिक परमार्थ हा अनेक वर्षांपासून सुरू झाला आहे. म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या साक्षरता जर आपली बघितली तर 100 वर्षांपेक्षा जुनी परंपरा या परिसरामध्ये आपल्याला पाहायला सापडते. त्यापैकी आपले गाव आहे. आपले पूर्वसुरी धन्य आहेत की ज्यांनी इतक्या वर्षांपूर्वी अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली. खरं तर पूर्वीच्या काळामध्ये अखंड हरिनाम सप्ताह हा प्रकार नसायचा. पूर्वी आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जमायचं, नाथषष्ठीला पैठणला, माऊलींच्या सोहळ्याला आळंदीला, बीजेच्या वेळी देहूला, अशा काही ठराविक ठिकाणी आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला असं काही ठराविक ठिकाणी वारकऱ्यांचा समुदाय एकत्र यायचा. मात्र जे वारी करतात त्यांचाच परमार्थ घडायचा. वारकरी सांप्रदायिक जे नाहीत त्यांना वारकरी संप्रदाय काय आहे हे दाखवणं त्या काळामध्ये अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे तिथं जाणाऱ्यांना जो परमार्थ घडणार होता तो गावातल्याही मंडळींना घडावा असा विचार पूर्वसुरींनी सुरू केला. मग काही गाव एकत्र येऊन एकादशीच्या दिवशी कीर्तनं करायची आणि मग कोणीतरी असा विचार केला की नुसतंच बसण्यापेक्षा आपण काहीतरी संतांच्या ग्रंथांचं पारायण करू. मग छोट्या छोट्या ग्रंथांचं पारायण सुरू झालं. मग विषय असा निघाला की नुसतंच पारायण आणि कीर्तन करण्यापेक्षा भजन करू. आणि असं करता करता आत्ताचे जे स्वरूप आपल्याला अखंड हरिनाम सप्ताहाला सगळीकडे पाहायला मिळतं ते आपल्याला पाहायला सापडतं. आता त्याचं स्वरूप पुन्हा घटू लागलेलं आहे. आता प्रवचनं बंद झालेली आहेत जवळपास. आता भावार्थ रामायण जवळपास सगळीकडची बंद झालेली आहेत. आता रात्रीचे जागर सगळीकडचे बंद झालेले आहेत. हरिपाठ करावा लागतो म्हणून केला जातो, कारण तो सुद्धा आता उरकून घेण्याचा विषय झालेला आहे. कारण कुठल्याही सप्ताहामध्ये जर आपण बघितलं तर हरिपाठ उरकून घ्या अशी एक पद्धत आपल्याकडे रूढ झालेली आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं पारायणंसुद्धा घटलेली आहेत. लक्षात घ्या. म्हणजे आता अखंड हरिनाम सप्ताहाला फक्त कीर्तन महोत्सवाचं स्वरूप प्राप्त होताना आपण पाहतोय. मात्र ही दुर्दैवी गोष्ट आहे. मात्र आपण गेल्या 150 वर्षांपासून हा प्रवाह सातत्यानं सुरू ठेवला आहे. त्यामुळे आपल्या पूर्वसुरींना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. कारण त्या काळामध्ये सर्वत्र सगळ्यांनी एकत्र यायचं आणि मग थोड्या प्रमाणामध्ये अन्नदान करायचं. मग नंतर तो स्वरूप वाढत गेलं आणि मग स्थानिकांना वारकरी संप्रदाय काय आहे त्याची गोडी निर्माण झाली. आणि त्यामुळे जी माणसं पंढरपूरला आणि संतांच्या क्षेत्रामध्ये येऊ शकत नव्हती आता त्यांना त्याची ओढ निर्माण झाली. म्हणून आत्ताची जी संख्यात्मक वृद्धी आपल्याला वारकरी संप्रदायाची पाहायला मिळते त्याचं कारणच हे आहे की गावोगावी सप्ताह सुरू झालेले आहेत. खरं तर गावोगावी म्हणण्यापेक्षा आता वाड्या वस्त्यावर सुद्धा सप्ताह सुरू झालेले आहेत. त्याचं कारण काही फक्त लोकांचा परमार्थ वाढला असं समजू नका. कीर्तनकारांची संख्याही वाढली हे एक त्याचं मोठं कारण आहे. कारण हल्ली आता अशी परिस्थिती आहे की दगड काढला की कीर्तनकार आहे. कुठेही कीर्तनकार. बरं, आता कीर्तन शिकण्यासाठी किंवा कीर्तन करण्यासाठी आता काही अधिकार पाहिजे असं सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही आहे. ज्याला वाटेल, ज्याला 4 चौघामध्ये बोलता येतं त्याला असं वाटतं मी कीर्तन करू शकतो. काही कीर्तनकार हे फक्त श्रवणानं कीर्तनकार झालेले आहेत असं आपण पाहू शकतो. अनेक जण टाळकरी असतील, गायक असतील, ते कीर्तनकार झालेत. हो नाही असं माझं म्हणणं नाही आहे. अध्ययन जर असेल तर कीर्तन प्रत्येकानं केलं पाहिजे. बरं, अध्ययनाचं स्वरूप काय आहे हा भाग निराळा आहे. कारण प्रत्येकाचं अध्ययनाचं स्वरूप वेगळं असू शकतं. कारण हल्लीच्या काळामध्ये ज्याला आपण विद्वान कीर्तनकार म्हणतो त्यांची विद्वत्ता किती आहे हे कळण्यासाठी सुद्धा बुद्धी लागते. लक्षात घ्या. आणि ती सुद्धा बऱ्याच जणांकडे आपल्याला पाहायला सापडत नाही. म्हणून श्रवण करून कीर्तनकार होणं
मला वाईट वाटत नाही त्याचं, मात्र आपला तेवढा पारमार्थिक अधिकार असला पाहिजे ही गोष्ट आपण लक्षात घ्या. नमूद करतो मी आपल्याला की पूर्वीच्या काळामध्ये फड परंपरेमध्ये अशी प्रथा होती की 1000 अभंग पाठ झाले की मग टाळ घेण्याचा अधिकार. बरं का, टाळ कोणी घ्यायचा तर ज्याला 1000 अभंग किमान पाठ आहेत त्यांनी टाळ गळ्यामध्ये घ्यायचा आणि तो खरा टाळकरी. बरं ठीक आहे, आता परिस्थिती अशी आहे की कीर्तनकाराच्याच 1000 पाठ नाही, टाळकऱ्यांची काय अपेक्षा बाळगता. हां, कीर्तनकाराचे 1000 पाठ नाही आणि मग टाळकऱ्यांचं काय. आता आमच्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा मी काही फार जुना आहे असं समजू नका, मात्र साधारणतः 20 वर्षांपूर्वी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये इसवी सन 2002 ते 2005 या कालखंडामध्ये एक जुनी भजनी मालिका होत्या. त्या भजनी मालिकेचं स्वरूपसुद्धा बदललेलं आहे. तर त्या भजनी मालिकेमध्ये जर आपण बघितलं तर ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याचे अभंग जर का सोडले तर आमच्याकडून सगळ्यांकडून जवळपास 900 ते 1000 अभंग पाठ करून घेतलेले आहेत. अर्थात त्याची सगळे आता तुम्ही मला विचाराल म्हणून दाखवा तर तसं होत नसतं, कारण पाठांतराला जर रिव्हिजन असेल, सातत्य असेल तर ते पाठ राहतात. मात्र एखादं प्रमाण दिलं तर हे आपल्याला पाठ आहे, पाठातल्या अभंगातलं हे आपल्याला कळत असतं. म्हणून काय तर हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की पूर्वीच्या काळामध्ये काही नियम होते आणि ते नियम असल्यामुळे तेवढे नियम लोकांना पाळता येत नव्हते, त्यामुळे कीर्तनकारांची संख्या मर्यादित होती. मग काय करायचं, एखादे कीर्तनकार आले की मग त्यांना म्हणायचं की या वर्षी तुम्ही 7 दिवस करा, पुढच्या वर्षी दुसऱ्या कीर्तनकारांना 7-7 दिवस कीर्तनाला बोलवायचे. आणि अशानं व्हायचं काय तर जे आचरणशील महात्म्य आहे जे कीर्तनकार होते, बरं का, पुन्हा सांगण्याचं तात्पर्य असं आहे की पूर्वीचे कीर्तनकार हे आचरणशील होते. ही गोष्ट इथे विशेषत्वानं नमूद करावीशी वाटते. त्याचं कारण असं आहे आता जर आपण बघितलं तर सांगण्यापुरता सगळ्यांकडे परमार्थ आहे, पण करण्यापुरता किती जणांकडे प्रश्नचिन्ह आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की कीर्तनकार 2 तास कीर्तनामध्ये काय बोलतो यापेक्षा तो उरलेल्या 22 तासामध्ये कसं आचरण करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल पूर्वीचे कीर्तनकार हे आचरणशील असायचे आणि त्यामुळे लोकांवरती त्यांचा प्रभाव पडायचा. मग लोक त्यांच्याकडून माळ घालून घ्यायचे, त्यांचा अनुग्रह घ्यायचे. मात्र आता परिस्थिती जर आपण बघितली तर ज्याला धीटपणे समाजासमोर बोलता येतं तो स्वतःला भावी कीर्तनकार समजू लागला. आता काही काळानंतर शिक्षक वगैरे रिटायर होऊ लागले, जसं भावी नगराध्यक्ष, भावी आमदार, तसं भावी कीर्तनकार असं जर का काही आलं तर ते काही विशेष वाटून घेऊ नका. बरीच जण येतात, कीर्तनकारांना भेटत असतात आणि कीर्तनकार हजारो आहेत, प्रत्येकाचा 1000 पानांचा ग्रंथ होईल एवढा लोकसंपर्क आणि अशा घटना त्यांच्या जीवनामध्ये घडत असतात. लोक भेटत असतात. व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडेचा एक ग्रंथ आहे, पुस्तक आहे, ते बघा. प्रत्येकाचा स्वतंत्र विचार, प्रत्येक एक वेगळंच कॅरेक्टर आपल्याला पाहायला सापडतं. तसं असे कीर्तनकारांना बरेच जण भेटतात. काही जण, एक जण मला भेटला आणि म्हटला, शिक्षक होते, म्हटले महाराज रिटायर झालो आहे, कीर्तन करायचं आहे म्हटले. मी काही ठिकाणी सांगितलं, सत्य घटना आहे. मला असं वाटलं रिटायर झालेले आहेत आणि त्या रिटायरमेंटच्या आनंदाप्रित्यर्थ माझं कीर्तन ठेवायचं आहे. मग त्यांना म्हटलं किती तारीख, कुठली तारीख हवी आहे. नाही म्हटले तारीख नाही, मला कीर्तन करायचं आहे. मी म्हटलं तुम्हाला कीर्तन करायचं आहे कशासाठी. ते म्हटले महाराज अशी परिस्थिती आहे की विद्यार्थी किती जरी असले तरी विद्यार्थ्यांच्या समोर आपण फार धीटपणे आपल्याला बोलता येतं, आपण काय घाबरत नाहीत, आपलं स्टेज डेअरिंग चांगलं आहे. मी म्हटलं सर फक्त स्टेज डेअरिंग असून चालत नाही, आता या वयामध्ये तुम्ही कीर्तन शिकणार, कधी करणार, काही पाठांतर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. नाही म्हटले महाराज आपल्या भरपूर गोष्टी पाठांतर आहेत म्हटले. म्हटलं काय काय पाठ आहेत. म्हटलं किमान एक 50 कविता पाठ आहेत म्हणले आपल्या. मी त्याला म्हटलं सर कवितेवरती कीर्तन होत नसतं. कीर्तन जर करायचं असेल तर अभंग पाठ करावे लागतात, ओव्या पाठ कराव्या लागतात, कधी कधी श्लोक पाठ करावे लागतात. मग या परिस्थितीमध्ये तुम्ही कीर्तन करण्यापेक्षा, आता शासनाने तुम्हाला रिटायर केलं तर तुम्ही कशाला पुन्हा पायावर उभं राहता म्हटलं. आता ठाईचं बैसुनी करा एकचित्त. नाही म्हटले महाराज आपल्याला फार हाऊस आहे म्हणले. मी म्हटलं पण सर तुमच्या गळ्यात माळ दिसत नाही, घालायची म्हणले. आता आपल्याला फार विनम्रपणे मी नमूद करू इच्छितो
की समाजामध्ये असेही काही कीर्तनकार आहेत की ज्यांच्या गळ्यात आजही माळ नाही आहे. काही जण हे कीर्तनापुरती माळ घालतात. मी फार फार जबाबदारीने बोलतो, लक्षात घ्या. काही जण कीर्तनापुरती माळ घालतात. काही जण उपवास तापवास करत नाहीत. नामस्मरण काहींच्या माध्यमातून होत नाही. आणि अशी माणसं जेव्हा समाजाच्या समोर येतात तेव्हा समाजावरती त्याचा प्रभाव पडत नाही. ज्ञान कमी असेल तरी चालेल, पण आचरणशील महात्मे जे असतात त्यांचा समाजावर फार मोठा प्रभाव पडत असतो. मी हे सगळं बोलतो याचा अर्थ मी काही महात्मा आहे किंवा मी फार ग्रेट आहे या भूमिकेतून मी बोलत नाही आहे. मी सत्य परिस्थिती तुमच्यासमोर सांगतो. त्यामुळे अशी माणसं जेव्हा भेटतात तेव्हा प्रश्न निर्माण होतो की वारकरी संप्रदायाची वृद्धी होतीये का घट होते. उत्तर मिळतं संख्यात्मक वृद्धी आहे, मात्र गुणात्मक ऱ्हास आहे. संख्या वाढतीये कारण कोणीतरी सांगतं माळ घाल, कोणीतरी दारू पित असतं, व्यसन करत असतं, कोणीतरी अभक्षभक्षण करत असतं आणि मग कोणाच्या तरी आग्रहावरून सांगण्यावरून कोणीतरी माळ घालतं आणि मग त्याला जेव्हा वाटेल तेव्हा काढून ठेवायची, जेव्हा घालायची तेव्हा घालायची. अशा परिस्थितीमध्ये 150 वर्षांपूर्वी आपण हा कार्यक्रम सुरू केला. याचं विशेष नवल आहे आणि कौतुक आहे. आत्ता या कालखंडामध्ये कीर्तनकारांच्या उपलब्धीमुळे अखंड हरिनाम सप्ताहाची संख्या वाढलेली आहे. काही नित्याचे सोहळे असतात आणि काही नैमित्तिक असतात. हा नित्याचा सोहळा आहे, वर्षानुवर्ष वर्षातून एकदा होणारच, वर्षातून एकदा हा सोहळा होणारच आहे. पण काही नैमित्तिक असतात, दर 5 वर्षाला येतात. ते इलेक्शन आलं की ते सप्ताह आपल्याला पाहायला मिळतात. समाजात तुम्ही बघा, राजकारणी लोक इलेक्शन आलं की सप्ताह ठेवतात, कीर्तन महोत्सव म्हणतात आणि सप्ताह ठेवतात. ठीक आहे, माझं म्हणणं आहे वाईट काय ठेवण्यापेक्षा चांगलं ठेवता येते त्यातल्या त्यात बरं आहे. बरं, त्यांचा पैसा चुकीच्या मार्गाने ज्यांनी पैसा कमवलेला आहे त्यांचा पैसा वाईट मार्गाला जाण्यापेक्षा तो चांगल्या मार्गाला येतो हे त्यातल्या त्यात आणखी बरं आहे. मात्र हे करत असताना समाजामध्ये परिवर्तन घडतं आहे की नाही याचा विचार होणं गरजेचं आहे. आणि अखंडतेनं एवढी वर्ष आपण, मला इथे जवळपास बसलेली 80-90% मंडळी ही वारकरी सांप्रदायिक वाटतात. लक्षात येतं, कारण कीर्तनकार म्हटल्यानंतर बघितल्या लक्षात येतं. आणि आपण सर्वजण मोठ्या श्रद्धेनं हा कार्यक्रम ठेवता आणि म्हणून जास्त मी प्रस्तावना लांबवत नाही. आणि म्हणून नाथ महाराजांचा मागणीपर प्रकरणातला अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. आता मागणीपर अभंग म्हटलं की 3 गोष्टी जवळपास प्रत्येक कीर्तनकार सांगतातच. कोण मागताय, कोणाला मागतंय आणि काय मागतंय. या त्रिपुटीचा विचार हा मागणीपर प्रकरणात सहसा होताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिली गोष्ट, मागणी म्हणजे काय, तर जे माझ्याकडे नाही आणि जे इतरांच्याकडे आहे ते मला प्राप्त व्हावं अशी इच्छा आणि त्या दृष्टीने घडलेली क्रिया म्हणजे मागणी. विठ्ठल आता मागण्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तसे तर भरपूर प्रकार आपण पाहू शकतो, मात्र ढोबळमानानं 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. मागण्याचा पहिला प्रकार हा तुमचा आमचा आहे की जे प्रेयश आहे त्याची अपेक्षा बाळगतो. आणि संत महात्म्यांचा दुसरा प्रकार आहे की जे श्रेयस्कर आहे ते मागतात. प्रेयस्कर मागणं म्हणजे काय, मला जे प्रिय आहे, मला जे अपेक्षित आहे व्यवहारातलं ते मला प्राप्त व्हावं असा मागणारा. मग याच्यामध्ये सामान्य माणसं आणि राक्षसादिक जर का आपण बघितले पुराणादिकामध्ये तर ते स्वार्थाचं फक्त मागत असतात. तुमचा आमचा विचार जर आपण केला तर तुमचा आमच्या विचारामध्ये सुद्धा मागणं काय आहे, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान. गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य.
संतान, गृही व्हावे धनधान्य. काय मागतात माणसं मला सांगा. पंढरपूरला आपण जातो, पांडुरंगाच्याकडे आपण जातो, मागतो ना काहीतरी मागतो. दोन गोष्टी आहेत. मी बोलतोय त्याचं निरीक्षण बरोबर आहे का बघा. तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल. पांडुरंगाच्याकडे काही मागण्याचा जर आपण विचार केला आणि गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर जर त्याला काही मागितलं तर बाहेर आपल्याला प्रश्न पडतो, आपण मागितलं तर खरं पण आपलं दर्शन झालं का. अशी ही परिस्थिती होते की आपण मागायचं ठरवतो त्याला, की त्याला काहीतरी मागायचं आहे, आणि मागायला गेल्यानंतर जेव्हा त्याचं दर्शन करून बाहेर येतो तेव्हा प्रश्न पडतो, आपण मागितलं की नाही. कारण पाहिली वेध लावी बैसे जीवी जडोनी. तो परमात्मा असा आहे की एकदा त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर देहभान विसरायला होतं. आपण एखादी गोष्ट मागायची ठरवली तरी मागता येत नाही. त्याचं रूप बघितलं की मागायचं विसरून जातं, आणि मागितलं तर दर्शन केलं की नाही हा प्रश्न पडतो. आपण प्रत्येक जण स्वार्थाचं मागतोय, लक्षात घ्या. सांसारिक भोगोपलब्धी आमच्या जीवनामध्ये विपुल प्रमाणामध्ये आम्हाला प्राप्त व्हावी अशी अपेक्षा आपण परमात्म्याकडून करतो, आपल्या आराध्याकडून करतो. प्रत्येकाचं आराध्य स्वतंत्र असू शकतं, पण आपण वारकरी आहोत म्हणून मी पांडुरंगाचं उदाहरण आपल्याला दिलं. प्रत्येकाचं आराध्य स्वतंत्र असू शकतं, आणि त्यामुळे जे आपलं आराध्य आहे त्याच्याचकडे माणूस मागत असतो. तुमचं आमचं मागणं हे सामान्यपणे राक्षसी वृत्तींच्या लोकांचं जसं मागणं आहे त्याचप्रमाणे आहे. फक्त स्वार्थाचा विचार. बघा तुम्ही किती उदाहरण आपल्याला पुराण इतिहासामध्ये पाहायला मिळतात. भस्मासुरानं भगवान शंकराला केलेलं मागणं हे फक्त स्वार्थापोटी आहे, की ज्याच्या डोक्यावरती मी हात ठेवेन तो भस्म झाला पाहिजे. याच्यामध्ये कोणाचं कल्याण आहे? समाजाचं कल्याण नाही आहे. संत महात्म्यांचे अभंग तुम्ही बघा. मागणीपर प्रकरणाचे सगळे अभंग जर आपण बघितले, ते जरी म्हणत असतील की मला द्या, तरी त्यांचा मी हा व्यापक आहे. तो व्यष्टीपुरता मर्यादित नसून समष्टीपुरता तो व्यापक आहे, लक्षात घ्या. उदाहरण देतो, आपल्या सर्वांच्या पाठातलं उदाहरण ज्ञानोबारायांचं पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे. ज्ञानोबाराय त्या विश्वात्मक परमात्म्याकडे मागणं कोणासाठी मागतायत? तोषोनी मज द्यावे, मला द्या असं म्हणतायत. मात्र स्वतःसाठी काय मागतायत सांगा? जे खळांची तया सत्कर्मी भूता परस्परे दुरितांचे विश्वस्वधर्म जोजे वांछील. इथे स्वतःसाठी काय मागतायत? मला द्या जरी म्हणत असतील ज्ञानोबाराय, तरी त्यांचा मी हा विश्वामध्ये व्याप्त आहे. त्यामुळे संत महात्म्यांचं मागणं हे फक्त स्वतःसाठी असतं असं समजू नका, ते समाजासाठी असतं. यदा कदाचित तुम्हाला आम्हाला देवाची प्राप्ती झाली, तशी होण्याची शक्यता नाही बरं का. आपले कर्म एवढे नाही आहेत की देव आपल्याला प्रसन्न होईल, तशी प्राप्त होण्याची शक्यता नाही. पण यदा कदाचित देवाची प्राप्ती झाली आणि देव आम्हाला प्रसन्न झाला आणि म्हणू लागला काही मागा, तर आपल्याला काय मागावं हे कळावं याच्यासाठी संत मागणीपर अभंग रचतात. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे राक्षसी वृत्तीच्या लोकांचं मागणं बघा, फक्त स्वार्थाचं मागणं असतं. फक्त मी जेणेकरून मोठा व्हावा, असं मला प्राप्त व्हावं. हिरण्यकश्यपूने जे वर मागितले आहेत ब्रह्मदेवाला, आपल्या सर्वांना माहिती आहे. नृसिंह भगवंताच्या प्राकट्याचं कथानक आपल्याला माहिती असेल. काय मागितलं? माणसाच्या हाताने नाही, प्राण्याच्या हाताने नाही, घरामध्ये नाही, घराच्या बाहेर नाही, सकाळी नाही, रात्री नाही, जमिनीवर नाही, आकाशात नाही. लक्षात आलं का? अस्त्रानं नाही, शस्त्रानं नाही. पण परमात्मा त्याहीपेक्षा पुढे आहे. चतुरा तू शिरोमणी, असं वर्णन त्याचं केलेलं आहे. तो परमात्मा चतुराचा शिरोमणी आहे. तो सगळ्या ठिकाणी मधला मार्ग काढतो, लक्षात घ्या. अनेक दृष्टांत त्या संबंधानं आपल्याला पाहता येतील की त्यांनी काय मधला मार्ग काढलेला आहे.
इथे नरसिंहाचं रूप प्रकट करून घरामध्ये नाही, बाहेर नाही तर उंबऱ्यावर पकडलं, सकाळी नाही, रात्री नाही तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पकडलं, जमिनीवर नाही, आकाशात नाही, मांडीवरती पकडलं, अस्त्रानं नाही, शस्त्रानं नाही, नखानं फाडलं. चतुरातू शिरोमणी. मागणारा किती जरी हुशार असेल तरी परमात्मा त्याच्या पुढचा आहे. त्याच्यामुळे काय मागायचं हे आपल्याला कळालं पाहिजे, जेणेकरून समाजाचं कल्याण होईल. असं व्यापक मागणं हे आपल्याला, हे भगवंताला अपेक्षित आहे. मात्र आपण तिथे गेल्यानंतर फक्त त्याच्या स्वतःच्या संबंधानं मागणं मागतो, स्वतःच्या संसाराच्या संबंधानं मागणं मागतो. त्यामुळे कोण मागत आहे याचं चिंतन सर्वप्रथम करणं गरजेचं आहे. अभंग एकनाथ महाराजांचा आहे म्हणजे एकनाथ महाराज मागतायत, सरळ गणित आहे. मग एकनाथ महाराजांना मागण्याची गरज आहे का? अजिबात गरज नाही. मी नेहमी सांगतो की एकनाथ महाराजांचे हात हे देणाऱ्याचे हात, हे मागणाऱ्याचे नाही आहेत. लोकांनी कीर्तनासाठी जमावं यासाठी प्रत्येकाला शेरभर साखर नाथ महाराज रोज द्यायचे. लक्षात घ्या. कीर्तनानंतर पंगत असेल तर जशी गर्दी वाढते तशी कीर्तनानंतर पंगत नसेल तर लोक येत नाहीत. आता काही काही ठिकाणी असं असतं की कीर्तन संपल्यानंतर भोजन असतं. हे कीर्तनकाराला सांगण्याची अजिबात गरज नाही की कीर्तनानंतर भोजन आहे. त्याचं कारण असं आहे की कीर्तन संपता संपता गर्दी वाढली की कीर्तनकारांना समजतं जेवण आहे कीर्तनानंतर. हां, कारण प्रसाद, बरं लोकांची भावना काय, प्रसाद नाही म्हणायचा नाही, अशी माणसं आहेत जगामध्ये. रोज शेरभर साखर. बरं, किती जणांना नाथ महाराजांचा पैठणला आपण कोणी जर आला असाल आणि नाथ महाराजांचा वाडा बघितला असेल तर माझ्या अंदाजाने या ठिकाणी जेवढी मंडळी बसलेली आहेत, या मंडपामध्ये इकडं तिकडं जेवढी मंडळी बसलेली आहेत त्याच्यापेक्षा जास्त मंडळी नाथ महाराजांच्या वाड्यात बसतात, नाथ महाराजांच्या देवघरामध्ये बसतात, जिथं नाथ महाराज रोज प्रवचन करत होते. लक्षात घ्या. किती लोक असतील? आता जेवढे लोक असतील अंदाज तुम्ही घ्या. त्यातल्या प्रत्येकाला शेरभर साखर द्यायची. बरं, ते काही असं नाही रेशन कार्ड सारखं घरात किती जरी असले तरी 5च जण, असं नाही. जेवढी डोकी उपस्थित तेवढ्या लोकांना शेरभर साखर. मग काय, जन्माला आलेल्या बालकापासून मरायला टेकलेल्या म्हातारापर्यंत सगळ्यांची गर्दी, साखर मिळते. बरं, गंमत अशी असायची की कीर्तन प्रवचन जे काही असेल ते झाल्यानंतर साखर मिळायची आणि मग नाथ महाराज वाटायचे म्हटल्यानंतर जो पुढं बसलाय त्यांना साखर. मग पुढं बसल्यानंतर पहिले साखर मिळते म्हणून पुढं बसण्यासाठी गर्दी. नाथ महाराजांना सुद्धा यायला रस्ता नाही, एवढी गर्दी मंदिरामध्ये. रोज शेकडो लोकांना जेवण तर आहेच पण प्रसाद सुद्धा. एक दिवस मंदिर गच्च भरलं आणि नाथ महाराज आले, थोडं म्लान वदन करून आले. खाली बघितलं, लोक विचार करू लागले आज नाथ महाराज काही व्यवस्थित दिसत नाही, काहीतरी त्यांच्या मनात सुरू आहे. म्हटले काय झालं नाथ महाराज? त्यांनी सांगितलं, सज्जन हो, आज साखर संपली आहे. अर्ध्याच्या वर जण म्हणू लागले म्हणजे आज काही साखर मिळणार नाही आपल्याला, उगाच आलो म्हणले आज. कधी कधी असं वाटत असतं हे उगाच झालं. जे उशिरा आले असतील त्यांना असं वाटलं असेल बरं झालं आज आपल्याला उशीर झाला, आज काही साखर मिळणार नाही, चला मागच्या मागं. कधी कधी काही प्रसंग जे असतात, जे घडतात ते चांगल्यासाठी होतात. आता मागे जो विमानाचा अपघात झाला अहमदाबाद ते लंडनच्या त्या फ्लाईटला, वेगवेगळे प्रसंग त्याच्यामध्ये समोर आले, नंतर कांगोरे आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यातल्या एका स्त्रीला ट्रॅफिकमुळे त्या विमानापर्यंत जायला उशीर झाला. ती तिथे पोचली पण त्या लोकांनी सांगितलं आता दरवाजे बंद झाले, तुम्हाला जाता येणार नाही. रडत बसली, पैसे वाया गेले म्हणून. लंडनचं तिकीट, आता अहमदाबादहून लंडनचं काय तिकीट असेल तेवढं असेल, वाया गेलं. बरं तिकीट जाऊ द्या, जाण्या येण्याचं तिथलं जे काम असेल ते होणार नाही हे हिची तिला भीती वाटू लागली, रडू लागली. पण थोड्या वेळामध्ये तिचं रडणं आनंदात बदलतं झालं, कारण तिच्या लक्षात आलं की तेच विमान पुढे जाऊन पडलं. म्हणजे काय,
कधी कधी जे होतं ते चांगल्यासाठी होतं. काही लोकांना वाटलं बरं झालं म्हणले आपण आज उशिरा आलो. पुढचे थोडे नाराज झाले, पण आता इथून उठून जाण्यापेक्षा म्हणले जाऊ द्या आजच्या दिवस तसंच फ्रीमध्ये कीर्तन ऐकू म्हणले महाराज, जाऊ द्या करा आजच्या दिवस. आता सगळे बसलेत आणि नाथ महाराजांनी कीर्तन सुरू केलं. त्या दिवशी लोकांना कळालेलं होतं की आपल्याला साखर मिळणार नाही आहे, त्यामुळे निरपेक्ष भावनेनं एकनाथ महाराजांचं कीर्तन सर्वांनी श्रवण केलं आणि लोकांच्या लक्षात आलं की रोज साखर घेऊन जे आपण कीर्तन श्रवण करतो त्यापेक्षा आजचं कीर्तन निरपेक्ष भावनेनं हे दररोजच्या कीर्तनापेक्षा श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे मागणी म्हटल्याच्या नंतर मागताय कोण हा विचार आहे बरं का. आता एकनाथ महाराज मागतायत. आपल्या सर्वांना कदाचित कल्पना असेल की एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातले सर्वात श्रीमंत संत आहेत, सर्वात श्रीमंत संत आहेत. आता सध्या त्या कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीचा काही विषय जो चालू आहे जैन मठातल्या, ते कुठेतरी गुजरातमध्ये वनतारामध्ये नेलं आणि मग ती मंडळी नाराज झाली. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा कुठेही हत्ती हे ऐश्वर्याचं प्रतीक मानण्यात आलेलं आहे आणि आमच्या एकनाथ महाराज संस्थानमध्ये हत्ती होता. आपल्या वारकरी संप्रदायातलं एकमात्र असं संस्थान होतं. गजानन महाराजांचा जो हत्ती आहे तो या काही वर्षामध्ये आला, 50 वर्षामध्ये. मात्र एकनाथ महाराज संस्थान 50 वर्षांपर्यंत हत्ती होते, म्हणजे पिढ्यानं पिढ्या ते हत्ती. कारण हत्तीचा कालखंड साधारणतः एक हत्ती 100 वर्ष जगत असतो, 100 ते 120 वर्ष एक हत्ती जगत असतो. एवढे हत्ती आपल्या संस्थानमध्ये होऊन गेले. सगळ्यात ऐश्वर्यशाली संस्थान म्हणजे आमचं एकनाथ महाराजांचं संस्थान आहे. 1000 एकर जमीन. आणि मग त्याला चरण्यासाठी एक गाव, इनाम वगैरे वगैरे असं भरपूर श्रीमंती नाथ महाराजांच्याकडे. ही श्रीमंती कुठून आली? बरीचशी श्रीमंती ही भानुदास महाराजांच्यापासून एकनाथ महाराजांना आली. म्हणजे काय? भानुदास महाराज म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जे भानुदास एकनाथ जे भजन आहे त्याच्यामधले जे भानुदास महाराज आहेत. लोकांना एकनाथ महाराज माहिती आहेत पण भानुदास महाराज माहिती नाही. तर ते भानुदास महाराज म्हणजे एकनाथ महाराजांचे पणजोबा, की ज्यांनी पंढरपूरचा पांडुरंग जो अनागोंद दिला, म्हणजे हम्पी शहरामध्ये कृष्णदेवराजानं नेला होता, ते वापस आणून पुनर्स्थापना ज्यांनी केली ते म्हणजे भानुदास महाराज. नाहीतर आपल्याला हम्पीमध्ये वारी करावी लागली असती. पंढरीची वारी नाही, आपल्याला हम्पीची वारी म्हणावं लागलं असतं. भानुदास महाराजांनी स्वतःच्या भक्तिबळावरती पांडुरंगाला पुन्हा पंढरपुरामध्ये आणलं. आणि मग आपण जेव्हा सोळखांबीतून चौखांबीमध्ये जातो तेव्हा उजव्या हाताला एक पादुका आहेत बघा, षटकोणी असा चौथरा आहे आणि त्याच्यावर पादुका आहेत. ती संत भानुदास महाराजांची समाधी. आम्ही परंपरेनं त्या ठिकाणी भजन पूजन नैवेद्य वगैरे करत आलेलो आहोत. त्या भानुदास महाराजांनी स्वतःच्या पूर्वकाळामध्ये कपड्याचा व्यापार केला आणि कपड्याचा व्यापार केल्याच्या नंतर खूप पैसा कमवला. आणि एका क्षणाला त्यांच्या लक्षात आलं की आता बस, लक्षात आलं पाहिजे कुठे थांबायचं आहे. बऱ्याच जणांना लक्षात येत नाही कुठे थांबायचं हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. त्यांच्या लक्षात आलं की बस, एक कीर्तन ऐकलं आणि त्या कीर्तनात मतपरिवर्तन झालं. बाजाराला गेलेले तसंच बाकीच्यांना ते त्यांचं सामान कपडा वगैरे वाटून दिला आणि तो मोठाच्या मोठा संपत्तीचा जो खजाना नाथ महाराजांना तो प्राप्त झालेला. त्यामुळे एकनाथ महाराज हे जन्मतःच श्रीमंत संत आहे. मग एकनाथ महाराजांच्या वंशजांनी म्हणजे आमच्या पूर्वजांनी सुद्धा त्यांना वेगवेगळ्या राजा महाराजांनी मोठमोठे इनाम जहागिऱ्या वगैरे दिल्या आणि त्यामुळे एकनाथ महाराज संस्थान हे वारकरी संप्रदायातलं सर्वात श्रीमंत संस्थान आहे. पण त्यांनी जरी म्हणजे आमच्या पूर्वजांनी आणि एकनाथ महाराजांच्या वंशजांनी जरी भरपूर या गोष्टी त्यांना प्राप्त झालेल्या असल्या तरी देखील, आणि त्या मागितल्या म्हणून नाही, अधिकार संपन्नता आहे म्हणून त्यांना प्राप्त झालेल्या आहेत. कारण आमच्याकडे जे काही त्याचे दस्तऐवज आहेत त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की तुम्ही एकनाथ स्वामींचे थोर सत्पात्री, लक्षात घ्या, अधिकारी, महात्मे असा उल्लेख आहे. कारण कोणीही कोणाला देत नव्हतं. राजाच्या हातून विनाकारण काही कोणाला सुटत नसतं, लक्षात ठेवा. म्हणजे सत्पात्री असल्यामुळे त्यांना ते प्राप्त झालं. पण एकनाथ महाराजांचं ऐश्वर त्यांच्याही काळापासून चालत आलेलं होतं. तो एक भाग झाला. आणि एकनाथ महाराजांच्याकडे परमात्मा राबतोय, 36 वर्ष राबतोय. लक्षात घ्या, जिथे लक्ष्मी आहे तिथे नारायण नसतो, पण जिथे नारायण आहे तिथे लक्ष्मीला यावंच लागतं. लक्षात घ्या, जिथे लक्ष्मी जाते तिथे नारायण येईलच असं नाही, मात्र जिथे नारायण जातो तिथे लक्ष्मीला यावंच लागतं. ज्या सुखाकारणे
देव वेडावला. वैकुंठ सांडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते संतांचे सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. लक्ष्मी सहित नारायणाचा वास एकनाथ महाराजांच्या घरामध्ये. बरं, किती काही काळ, छोटा काळ आहे का? विचार करा. हा कालखंड छोटा नाही आहे. 36 वर्ष, 12 असे 3 तप वेगवेगळ्या रूपामध्ये भगवंतानं नाथ महाराजांची सेवा करावी. पहिले 12 वर्ष विठ्ठल हे नाम धारण करून एकनाथ महाराजांच्या कीर्तनात टाळकरी होऊन पाठीमागे साथ द्यावी. केशव हे नाम धारण करून पुढचे 12 वर्ष नाथ महाराजांना देवपूजेमध्ये मदत करावी. सहाणेवरती चंदन उगाळून द्यावं, फुलं आणून द्यावीत, देवपूजेची सगळी मदत करावी. आणि त्याच्या पुढचे 12 वर्ष हे श्रीखंड्या या नावानं रांजणामध्ये पाणी भरण्याचं, त्याच्यामध्ये त्यांनी सेवा करावी. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांची पाये. निळोपारायणी नाथ महाराजांच्या आरतीमध्ये सांगितलंय की परमात्मा किंवा आवडीने कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी, एकची काय वदावे पडल्या कार्यार्थ वाहिले पाणी. मोरोपंत नाथ महाराजांचं वर्णन करताना म्हणतात किंवा श्रीखंडिया म्हणावी कृष्णाची ब्रह्मचारी, सर्वोपचार जलवाह कटाळधारी, सेवा सुखे विसरला सोपदा मुरारी, श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. श्री कृष्ण दयारणव महाराज नाथ महाराजांच्या दशकामध्ये स्तवनामध्ये हा उल्लेख करतात. म्हणजे परमात्मा नाथ महाराजांच्याकडे 36 वर्ष राबला. परमात्मा जिथे येतो, नारायण जिथे येतो, तिथे लक्ष्मीला यावंच लागतं. म्हणून एकनाथ महाराजांना तसं बघितलं तर मागण्याची गरज नाही. एकनाथ महाराजांचे हात हे मागणाऱ्याचे नाही तर देणाऱ्याचे हात आहेत. जिथे प्रत्यक्ष देवसुद्धा नाथ महाराजांच्याकडे नोकरी मागायला आला, लक्षात घ्या. देव प्रत्यक्ष जिथे नाथ महाराजांच्याकडे नोकरी मागायला आला, त्या नाथ महाराजांना कोणाकडे काही मागण्याची गरज आहे का? जिथे देव हात पुढे करतो तो त्याचे दानत किती असेल याचा विचार आपण करा. म्हणून एकनाथ महाराज मागतायत, हा महत्त्वाचा भाग आहे. बरं, आता कोणाला मागतायत? मी आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं, ज्याचं जे आराध्य असतं ती व्यक्ती त्या देवतेला काही ना काहीतरी मागत असते. ते नाथ महाराजांचं एक भारूड आपल्याला माहिती असेल. सत्वर पावगे मला भवानी आहे रोडगा वाहीन तुला. त्या स्त्रीचं आराध्य दैवत देवी होतं म्हणून तिने त्या देवीला मागितलं. म्हणजे ज्याचं जे आराध्य आहे तो त्या देवतेला काही ना काहीतरी मागत असतो. त्याची श्रद्धा असते की ती देण्यामध्ये समर्थ आहे. मात्र असं काही नसतं, एखाद्या देवतेवरती आमची श्रद्धा आहे याचा अर्थ ती देवता आम्हाला सगळं काही देण्यामध्ये समर्थ आहे असं समजू नका. त्या देवतेचीही पात्रता असणं अपेक्षित आहे. कारण देवतांचा जर आपण विचार केला तर काही केलेले, काही झालेले आणि काही असलेले असे देवाचे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. केलेले म्हणजे काय? मी नेहमी सांगतो की दगडं पडलेले असतात कुठंतरी बांधावरती, मग 5-6 दगडं पडलेले असतात, कुठेतरी एखाद्याला सोंड असल्यासारखं दिसतं किंवा तोंड थोडंसं मोठं दिसतं. मग ते कोणाला तरी वाटतं हे गणपती आहे किंवा मारुती आहे. मग तो आपला जातो बाजारात, शेंदूर तेल आणतो, फासतो त्या दगडाला, हात कुठं पुसायचे म्हणून बाजूच्या दगडाला पुसून निघून जातो. एक देव तयार झाला. दुसरा माणूस येतो, त्याला असं वाटतं 2 देव होते पण एकाला शेंदूर कमी पडला. बाजारात जातो, पुन्हा शेंदूर आणतो, तेलामध्ये कालवतो, दुसऱ्याला फासून देतो. दुसरा देव तयार झाला, हात कुठं पुसायचा, तिसऱ्या दगडाला. असे हे केलेले देव आहेत, लक्षात घ्या. हे केलेले देव आहेत. आता झालेले देव काही ना काहीतरी पुण्याचा संचय करणं, कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारचं अनुष्ठान करणं आणि त्या अनुष्ठानाच्या माध्यमातून ते देवत्व प्राप्त करणं. 100 जन्म क्षत्रियांचे घ्यायचे आणि 100ही जन्म क्षात्र तेजानं युक्त होऊन क्षत्रिय वृत्तीनं वागायचं. इंद्राचं पद प्राप्त होतं. आम्हाला शास्त्रकारांनी सांगितलं की तुम्हाला इंद्र व्हायचं आहे ना, 100 जन्म क्षत्रियाचे घ्या, क्षात्र वृत्तीनं वागा. शास्त्रानं क्षत्रियाला जे जे काही कर्म सांगितलेले आहेत त्या कर्माप्रमाणे आचरण करा, इंद्रपद तुम्हाला प्राप्त होणार आहे. ब्रह्मदेव व्हायचं आहे, 100 जन्म ब्राह्मणाचे घ्या, त्याच्यात षटकर्म करा, 100ही जन्म ब्रह्मदेवाचा स्थान तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणजे हे काहीतरी करून झालेले देव आहेत. मात्र असलेला देव एकच आहे आणि तोच एकमात्र देण्यामध्ये समर्थ आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान,
विटेवरी जाची पाऊले समान 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 तोची एकदान शूरदाता तोची एकदान शूरदाता विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान तोची एकदान शूरदाता तोची एकदान शूरदाता विटेवरी जाची पाऊले समान 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 तोची एकदान शूरदाता तोची एकदान शूरदाता तोची एकदान शूरदाता तोची एकदान जाची पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाची पाऊले विटेवरी जाची पाऊले समान तोच एकदान शूरदाता. नाथ महाराज म्हणतात तोच एकमात्र दानशूर आहे, दाता आहे, जो समान पावलानं पंढरपुरामध्ये विटेवरती विराजमान आहे. अर्थात संत महात्म्यांना इतर कोणत्याही देवाबद्दल काही फार स्वारस्य नाही, कारण जी एकनिष्ठता आपल्याला पांडुरंगाच्या संबंधानं पाहायला मिळते ती इतर कोणत्याही देवतेच्या बाबतीमध्ये संतांची पाहायला मिळत नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे जीवन जीवा सुख नव्हे. तुकोबाराय सांगतात त्या एकाचीच उपासना करायची, तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. त्याच्याबद्दलच बोलायचं, त्याच्याबद्दलच चिंतन करायचं, दुसरं काही नाही, बोलण्याची नाही. आता देवाविणं काही, देवाच्या शिवाय काही बोलायचं नाही, देवाच्या शिवाय काही चिंतन करायचं नाही. गातो एका, ध्यातो एका, अंतर्बाह्य पाहतो एका, अगुणी एका, सगुणी एका, गुणातीत देखो एका, जनी एका, वनी एका, निरंजनी देखो एका, संत जना पढिये एका, जनार्दना कडिये एका. त्या एकाची उपासना करायची. मग तो एक कोण आहे त्याचंही वर्णन आहे. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तुकोबारायाने सांगितलं एकच आहे. विठ्ठला वाचून अनेकांचे ध्यान नाही आम्हा चिंतन दुजियाचे. आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत कुळधर्म समस्त विठ्ठल देव. विठ्ठला वाचुनी नेणो क्रियाकर्म विठ्ठला वाचुनी धर्म तुझा नाही. एका जनार्दनी विठ्ठल भरला भरुनी उरला पंढरीये. त्या पांडुरंगाच्या शिवाय दुसरं कोणीही आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. कोणत्याही देवतेला आम्ही जात नाही. किंबहुना जिथे जाण्याचा प्रसंग आला तिथे गेल्यानंतर त्या देवतेलाच आम्ही पांडुरंग समजतो. ही एकनिष्ठतेची भक्ती आहे. परमात्म्याची भक्ती कशी असावी याचं चिंतन आपल्याला पुढे करायचं आहे. पण एकनिष्ठ भक्ती म्हणजे काय? निष्ठावंत भाव.
भक्ताचा स्वधर्म असं म्हटलेलं आहे. निष्ठा असणं अपेक्षित आहे. आम्ही ज्याची उपासना करतो तोच जगन्मान्य आहे, तोच विश्वव्यापी आहे, तोच चराचरामध्ये भरलेला आहे, ही भक्ताची भावना असणं गरजेचं आहे. त्यामुळे संत महात्मे कुठेही दर्शनाला गेले, जाण्याचा प्रसंग आलाच तर त्या ठिकाणी ते पांडुरंगाशिवाय दुसऱ्या कोणाला पाहत नाहीत असं आपल्याला लक्षात घेता येतं. संत नरहरी सोनार महाराजांची श्रद्धा ही महादेवावरती असल्यामुळे त्यांना महादेवाशिवाय दुसरं काही जमत नव्हतं. मग तिथे आपल्याला कथा माहिती आहे, डोळ्यावर पट्टी बांधून गेले, हात लावला, त्यांना पिंड दिसू लागली. कारण पिंड का दिसते? पांडुरंगाच्या वरती श्रद्धा नाही, मात्र महादेवावरती श्रद्धा. अर्थात महादेव आणि पांडुरंग एक आहे हे नंतर कळाल्यानंतर ते पांडुरंगाचे उपासक बनले. हा भाग निराळा आहे. म्हणजे रामदास स्वामी बघा, जेव्हा पंढरपूरला आले तेव्हा पांडुरंगाचं दर्शन घेतलं, त्यांची रामस्वरूपावरती निष्ठा, आणि मग हातामध्ये चाप बाण हे दोन असलेला तो प्रभू रामचंद्र हा त्यांचा आदर्श. आणि मग पांडुरंगाला प्रश्न केला, येथे का रे उभा श्रीरामा? का उभा आहेस म्हणले? इथे कमरेवरती हात ठेवलेत, कुठे धनुष्य तुझा, कुठे तुझा बाण? म्हणजे काय? एक निष्ठा ही प्रभू रामचंद्राच्या स्वरूपावर असल्यामुळे पांडुरंगामध्ये सुद्धा त्यांना प्रभू रामचंद्राचं दर्शन होतं. तया वाटा तया वाटा आम्ही नवजो आम्ही नवजो तया वाटा तया वाटा आम्ही नवजो तया वाटा तया आम्ही नवजो तया वाटा तया वाटा आम्ही नवजो तया वाटा तया वाटा आम्ही नवजो तया वाटा तया वाटा वाटा आम्ही नवजो तया वाटा तया वाटा नाचू पंढरीचो होता नाचू पंढरीचो होता नाचू पंढरीचो होता नाचू पंढरीचो होता आम्ही नवजो तया वाटा तया वाटा 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 नाच पंढरीचो होता नाच पंढरीचो होता नाच पंढरीचो होता नाच पंढरीचो होता आम्ही नवजो तया वाटा तया वाटा आम्ही नवजो तया वाटा तया वाटा आम्ही नवजो तया वाटा तया वाटा आम्ही नवजो तया वाटा तया तुकोबाराय सांगतात, आम्ही नवजो तया वाटा, आम्ही त्या वाटेला जाणार नाही. नाचू पंढरी चोहटा, पंढरपूरच्या मार्गावरती आम्ही नाचत जाऊ. त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावरे, ही शुद्ध भावना आहे, अपेक्षा आहे. आणि त्यामुळे पांडुरंगाच्या शिवाय दुसऱ्या कोणालाही न मानणारे आपले वारकरी सांप्रदायिक संत आहेत. त्यामुळे कोणाला मागतायत हा प्रश्नच खरा गौण आहे. संत मागतायत म्हणजे पांडुरंगालाच मागतायत हे आपल्याला इथं सिद्ध होतं. म्हणजे मागणारे एकनाथ महाराज मागतायत पांडुरंगाला. काय मागतायत? अभंगाचं पहिलं चरण. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा 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 प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा
देई प्रेम सुख देई अभिमान प्रेम सुख प्रेम सुख प्रेम सुख भक्ति प्रेमा देवा अभिमान नित्य नवा दया माझी अभिमान नित्य नवा दया माझी भक्ति प्रेमा अभिमान नित्य नवा दया माझी अभिमान नित्य नवा दया भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी. देवाकडे मागणं मागत असताना एकनाथ महाराजांनी सांगितलं, देवा मला ज्ञान द्यायचं असेल तर दे, पण ते भक्ती आणि प्रेमानं युक्त असं ज्ञान दे. खरं तर ज्ञानाची प्राप्ती एवढी सोपी नाही आहे. अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध, विचारसागर जर आपण बघितला तर ज्ञानापर्यंत पोचण्यासाठी या सगळ्या गोष्टी पार करून पुढे जावं लागतं. परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर फक्त माझी इच्छा आहे म्हणून ती प्राप्त होत नसते. ती परमात्म्याची प्राप्ती व्हायची असेल तर आपल्याला अनेक गोष्टीतून पुढे जावं लागतं. हां, समाधी षटसंपत्ती आहे, त्याचा विचार करावा लागतो. अनेक गोष्टी आहे, विवेक, वैराग्य, समाधी, षटसंपत्ती आणि मुमुक्षुता, या 4 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो या क्षेत्राचा अधिकारी आहे. हा, विवेक म्हणजे काय? आत्म्याच्या संबंधानं तो खरा आहे खोटा आहे या संबंधानं भूमिका, जर तो खरा आहे अशी भूमिका असेल तर तो खरा विवेक आहे. इहलोकापासून ब्रह्मलोकाच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. आणि मग समाधी षटसंपत्ती ही प्रत्येकाकडे असावी. शम, दम, तितिक्षा, उपरम, श्रद्धा, समाधान या 6 गोष्टी असाव्या लागतात. आणि या प्राप्त झाल्यानंतर मुमुक्षुता प्राप्त होते. मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा कायमे उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, तैसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंडईल कर्म, पारुषातील धर्माधर्म, कासयाने कळेल हे वर्म. अशा प्रकारची अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण व्हावी लागते. आणि मग ज्ञानाची प्राप्ती, मग सद्गुरू भेटतात आणि मग ज्ञानाचा उपदेश करतात. एवढ्या क्रियेतून पुढे गेल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती होते. लक्षात घ्या, ज्ञानाची प्राप्ती काही सोपी नाही. एखाद्या गोष्टीची माहिती म्हणजे ज्ञान नाही. माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं. व्यावहारिक गोष्टीच्या बद्दल जी आपल्याला जाण आहे त्याला ज्ञान समजू नका, ती माहिती आहे. कारण ज्ञान हा शब्द फक्त आणि फक्त परमात्म्याच्या संबंधानं आपण वापरू शकतो. म्हणून ज्ञानाची प्राप्ती परमात्मा आपल्याला करून देतोय जी एवढी अवघड आहे. तर त्याच्यामध्ये नाथ महाराज समाधानी नाही आहेत, संतुष्ट नाही आहेत. कारण त्यांना माहिती आहे की नुसतं ज्ञान घेतलं तर त्याच्यामध्ये अभिमान येण्याची शक्यता आहे. कारण बघा तुम्ही, पंडितांना ज्ञानाचा अभिमान आहे आणि त्या अभिमानाचं रूपांतर अहंकारामध्ये सुद्धा झालेलं आपण पाहू शकतो. अभिमान, अहंकार हे सामान्यपणे एक अर्थी जरी आपल्याला वाटले तरी थोडासा भेद आहे. अभिमानाची पराकाष्ठा म्हणजे अहंकार आहे. हां, स्वाभिमान वेगळा, अभिमान वेगळा, अहंकार वेगळा. इथे आपल्याला जो विचार करायचा आहे तो अभिमानाच्या संबंधानं करायचा आहे. भक्ती आणि प्रेमानं युक्त असणारं ज्ञान जर का आपल्याकडे नसेल, शुष्क ज्ञान जर का असेल, केवळ पांडित्य आपल्याकडे असेल, केवळ शब्द पांडित्य आपल्याकडे असेल, तर त्याचा अहंकार किंवा अभिमान होण्याची शक्यता आहे असं नाथ महाराज म्हणतात. म्हणून देवा तुला द्यायचं जर असेल ना तर भक्ती आणि प्रेमानं युक्त असलेलं ज्ञान दे. आपण बघितलं ज्ञान किती कठीण आहे प्राप्त होईल. हे कठीण ज्ञान भक्ती आणि प्रेमाच्या सहित जर आलं तर ते परमात्म्यापर्यंत पोचवणार आहे. कारण ज्ञानोबारायांचं एक प्रमाण आहे, लक्षात घ्या. ज्ञान प्राप्त झालं म्हणजे इति कर्तव्यता असं समजू नका. ज्ञान गिळून गावा गोविंद गा. ज्ञान गिळायचं आहे.
आणि मग पुन्हा गोविंदाचं भजन करायचं आहे, भगवंताचं भजन करायचं आहे. म्हणजे याला ज्ञानोत्तर भक्ती असं आपण म्हणू शकतो. गीतेमध्ये देवा तुला कोणते भक्त आवडतात असा अर्जुनानं जेव्हा प्रश्न केला तेव्हा योमद्भक्त समे प्रिय 12व्या अध्यायामध्ये जो काही विषय भगवंतानं सांगितलेला आहे तो बघा, इतरत्रही विषय जो सांगितलेला आहे तो बघा. त्याच्यामध्ये मला भक्त आवडतात, पण जे ज्ञानी भक्त आहेत ते मला जास्त आवडतात असं परमात्म्यानं सांगितलेलं आहे. म्हणजे जे मला जाणतात, जे माझं स्वरूप जाणतात आणि मग पुन्हा माझी भक्ती करतात, माझ्यासाठी ते जास्त प्रिय आहेत. ज्ञानोत्तर भक्त जे आहेत ते भगवंताला प्रिय आहेत. म्हणून ज्ञान प्राप्त झालं तर त्या ज्ञानाचा अभिमान येण्याची शक्यता आहे. म्हणून भक्ती आणि प्रेमाच्या सहित ते ज्ञान असावं. भक्ती आहे काय? प्रत्येक संतांनी त्याची स्वतंत्रतेनं व्याख्या केलेली आहे. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती तत्वता ती नाव, ही तर भगवंतानं केलेली व्याख्या आहे. एकनाथी भागवतामध्ये भगवंतानं सांगितलं अखंड फक्त माझीच कथा करायची आहे, अखंड माझ्याच बद्दल बोलायचं आहे, अखंड माझंच ध्यान करायचं आहे, आणि ह्या 3 गोष्टी घडल्या तर माझी भक्ती आहे असं भगवंतानं सांगितलं आहे. भक्ती तत्वता ती नाव, त्यालाच फक्त भक्ती म्हणायचं असं सांगितलेलं आहे. अनेक अनेक व्याख्या आपल्याला पाहायला मिळतील. धृतस्य भगवत धर्माधारावही कथांगता सर्वेशे मनसो वृत्तिर्भक्तिरित्यभिधीयते. तैलधारवत भक्ती असावी मधुसूदन सरस्वती सांगतात. पाण्याची धार वेगळी आणि तेलाची धार वेगळी. पाण्याच्या धारेमध्ये त्याच्यामध्ये काही काल जाण्याची शक्यता आहे, परंतु तेलाची धार जी आहे तैलधारवत ज्याला म्हटलेलं आहे, अखंड धार आहे. बघा त्या पिशवीतून जेव्हा तेल माणसं बाहेर काढतात तेव्हा पाणी ओतू लागलो, थेंब जर का कमी राहिले तर एक एक थेंब स्वतंत्रतेनं पडतो. मात्र तेलाचं तसं होत नाही. सुरुवातीला सलगतेनं तो पडत राहतो, संपत असताना सुद्धा एकतानता त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला सापडते. अशा प्रकारची भगवंताची भक्ती असावी अशी अपेक्षा मधुसूदन सरस्वती आदींनी व्यक्त केलेली आहे. नारदांनी तर भक्तिसूत्रामध्ये मी नेहमी सांगतो, नारदांचं भक्तिसूत्र म्हणजे एक फार सुंदर आणि अप्रतिम असा ग्रंथ आहे. भक्तीच्या संबंधानं कोणतेही प्रश्न जर आपल्या मनामध्ये असतील तर तिथे उत्तर आपल्याला त्या सूत्रामध्ये मिळणार आहेत. सूत्र म्हणजे काय? आपल्याला शाळेमध्ये शिक्षक आहेत गणिताचे वगैरे, ते सूत्र वगैरे काही किंवा विज्ञानाचे सूत्र सांगायचे. सूत्र म्हणजे काय? कमी शब्दामध्ये जास्त माहिती ज्याच्यात आहे त्याला सूत्र म्हणायचं. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम. अक्षर अल्प आहेत, अल्पाक्षरम. त्याच्यात काय सांगितलं? कमी अक्षर आहेत. असंदिग्धम, जे काही कमी अक्षर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा संदिग्धता नाही. याचा अर्थ हा असू शकतो का, तो असू शकतो का, नाही, स्पष्टता आहे. सारवत, त्या विषयाचं सार त्याच्यामध्ये यावं. विश्वतोमुखम, आणि सामान्यतः सर्वत्र कळण्यासारखा तो विषय असावा. याला सूत्र म्हटलं. भक्तीची सूत्र करत असताना 84 सूत्र त्यांनी मांडलेली आहेत. त्याच्यामध्ये कथा तो भक्ती व्याख्यास्यामहा इथून जी सुरुवात होते ती थेट 84व्या सूत्रापर्यंत जाते. मग भक्ती काय आहे, कशी असावी, कशी नसावी, कोण भक्त होऊन गेले, मला कोण प्रिय वाटतात, कोणाचं काय मत आहे, या सगळ्यांचा उहापोह त्याच्यामध्ये केलेला आहे. भक्तानं कसं वागावं, कोणाची भक्ती करावी, भक्ती म्हणजे काय, याचं सर्वस्वी वर्णन आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला सापडतं. त्याच्यातलं दुसरं सूत्र असं आहे, सा तू अस्मिन परमप्रेमरूपा अमृतस्वरूपाच. आपला अभंगातला शब्द आहे भक्ती प्रेमाविण. भक्ती आणि प्रेमाच्या शिवाय मला ज्ञान देऊ नकोस. भक्तीच्या स्वरूपामध्ये प्रेम अंतर्भूत आहेच आहे, पण तरीसुद्धा स्वतंत्रतेनं नाथ महाराजांनी भक्ती आणि प्रेम इथे स्वतंत्रतेनं दिलेलं आहे. सातू अस्मिन परमप्रेमरूपा, ती परमप्रेमास्पद आहे. आता प्रेम म्हणजे काय, तर हे प्रेम आता आणखी पुढच्या चरणामध्ये सुद्धा प्रेम हा शब्द 2-3 वेळा आलेला आहे. आम्हाला आजच्या या सिस्टमनं प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण इथपर्यंत ह्या प्रेमाची व्याख्यावर आणून ठेवलेलं आहे. पण प्रेम म्हणजे काय तर याची व्याख्या अनेक ठिकाणी आलेली आहे, पण मला जी माहिती आहे ती आपल्याला सांगतो.
शास्त्रकार सांगतात ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीतिलक्षणम. प्रेमाची 6 लक्षणं शास्त्रकारांनी सांगून ठेवलेली आहेत. ददाती प्रतिगृह्णाती, काहीतरी दिल्या जातं, काहीतरी घेतल्या जातं. गुह्यमख्याती पृच्छती, आपल्या मनातलं गुह्य आपल्या प्रेमास्पदाला सांगितल्या जातं, त्याच्या मनातलं गुह्य जाणून घेतल्या जातं. भुंक्ते भोजयते चैव, आपण त्याच्याकडे जेवायला जातो, त्याला आपल्याकडे जेवायला बोलवतो. या 6 गोष्टी जर घडत असतील तर त्यात प्रेम निर्माण झालेलं आहे असं आमच्या शास्त्रकारांना वाटतं. म्हणून प्रेमाच्या संबंधानं खरं तर प्रेमाची व्याख्या करणं शक्य नाही. तुकोबाराय सांगतात प्रेम नये सांगता बोलता दाविता सांगता बोलता दाविता बोलता दाविता सांगता बोलता दाविता चित्त जाणे अनुभव चित्ता चित्त जाणे अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. तुकोबाराय सांगतात प्रेम सांगता येत नाही, बोलता येत नाही, दाखवता येत नाही. अशा पद्धतीचं परमात्म्याच्या संबंधानं जे प्रेम आहे त्या प्रेमाच्या सहित ज्ञान असावं नाथ महाराज म्हणतात. भक्ती म्हणजे काय त्याची व्याख्या आपण पाहत होतो. भक्तीचं स्वरूप हे मोठं व्यापक आहे. यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति. जिच्या प्राप्तीनंतर आम्हाला सिद्धता प्राप्त होती आहे, मुक्तता प्राप्त होती आहे. यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति अमृतो भवति. पवित्रता आमच्या ठिकाणी निर्माण होती आहे आणि तृप्तता आमच्या ठिकाणी निर्माण होती आहे. अशी परमात्म्याची भक्ती आहे. यत् प्राप्य, जिची प्राप्ती झाल्यानंतर न किंचित वांछते न शोचती न रमते नोत्साही भवती. यत् प्राप्य न किंचित वांछते, जिची प्राप्ती झाल्यानंतर इतर कोणतीही गोष्ट प्राप्त व्हावी असं वाटत नाही. यत् प्राप्य न किंचित वांछते, किंचित सुद्धा दुसऱ्या गोष्टीकडे आकर्षित आम्हाला व्हायला होत नाही. न किंचित वांछते न शोचती. जीवनामध्ये दुःख जरी आलं तरी ते दुःख सहजतेनं पुढे नेता येतं. कुणाच्याही संबंधानं शोक नाही. न रमते, न इतरत्र कुठेतरी रमावंसं वाटतंय. नोत्साही भवती, आणि कुठेही इतरत्र जाण्यासाठी उत्साह निर्माण होत नाही. यत् प्राप्य न किंचित वांछते न शोचती न रमते नोत्साही भवती. एक एक श्लोक जर आपण बघत गेलो खूप आपल्याला पुढे जावं लागेल. पण परमात्म्याची भक्ती कशी असावी, माझं आवडलेलं सूत्र सांगतो आपल्याला. गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमानं सूक्ष्मतरम अविच्छिन्नम अनुभवरूपम. गुणरहितं, परमात्म्याची भक्ती कशी असावी. काही भक्त परमात्म्याचे गुण बघून त्याची भक्ती करत असतात. परमात्म्याचे गुण कोणते आहेत. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वरी हे 6ही गुणवरी वसती, जे ज्ञानोबाराय सांगतात ना. नाथ महाराजांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुण ज्याच्याकडे आहेत तोच एकमात्र भगवंत आहे. अशी भगवंताची व्याख्या ज्ञानोबारायांनी करून ठेवलेली आहे. मग त्या परमात्म्याचं ऐश्वर्य बघून जर का एखादा त्याची भक्ती करू लागला तर ती गुणसहित भक्ती आहे. म्हणजे काय, आता बरीच मंडळी, एखादा देव जर का पैशासाठी प्रसिद्ध असेल की या देवाकडे गेल्यानंतर पैसा मिळतो, तर त्या देवाकडे जाण्यासाठी लोकांची वृत्ती असते, प्रवृत्ती असते. मग इथे गेल्यानंतर पैसा मिळतो. अहो, देवाचे सुद्धा आता वेगवेगळे स्वरूप त्याच्यातही झालेत महाराज, की हा देव याच्यासाठी, तो देव त्याच्यासाठी, तो देव त्याच्यासाठी. तुम्हाला माहिती नसेल तुम्हाला, पण आपल्या या भारतामध्ये व्हिजा गणपतीसुद्धा एक गणपती आहे बरं का. व्हिजा गणपती, त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. व्हिजा म्हणजे काय, बऱ्याच जणांकडे पासपोर्ट असतात. विदेशामध्ये जायचं असेल तर पासपोर्ट लागतो. पण पासपोर्ट आहे म्हणजे तुम्हाला काही विदेशात जाता येत नसतं. तर ज्या देशात तुम्हाला जायचं आहे त्या देशातल्या अधिकाऱ्यांच्याकडून तुम्हाला व्हिजा मिळावा लागतो.
मग ते तुमची मुलाखत घेतात, तुम्हाला विचारतात की तुम्हाला कशासाठी जायचं आहे, किती दिवस आहे, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. आणि मग त्यांना जर असं काही संशय वाटला तर ते तुमचं सांगतात की तुम्हाला जाता येणार नाही. म्हणजे तुमच्याकडं पासपोर्ट आहे म्हणजे तुम्ही कधीही कुठल्याही देशात जाऊ शकता असं होत नसतं, तर व्हिजा प्राप्त व्हावा लागतो. तर तो व्हिजा प्राप्त होणं काही सोपं नाही म्हणे बरं का. आता त्याच्यात अगदी व्यावहारिक बोलायचं झालं तर अमेरिकेचा व्हिजा जर मिळाला तर 27 देशांमध्ये जाता येतं म्हणे. ते बघतही नाहीत, अमेरिकेने एकदा पास केलं तुम्हाला तर 27 देशात तुम्हाला जाता येतं असं म्हणतात बरं का. म्हणजे काय, पण हे बऱ्याच जणांना प्राप्त होत नाही. हा व्हिजा जो असतो तो बऱ्याच जणांना प्राप्त होत नाही. तर असा एकाने कोणी टोम काढलं की या गणपतीला जर का व्हिजासाठी प्रार्थना केली तर तो आपलं अप्रुव्हल मिळवून देतो, म्हणून त्या गणपतीचं नाव व्हिजा गणपती ठेवलं आहे. अशी माणसं जगामध्ये आहेत. आपल्या देवाला काय करून ठेवतील काय सांगता येत नाही. आता गणपती आलेले आहेत जवळ. आता गणपतीचे वेगवेगळे स्वरूप तुम्हाला पाहायला मिळतील. मूळ स्वरूपातला गणपती असणं अपेक्षित आहे. कोणी त्याला मिल्ट्रीमन करतं, कोणी संगीतकार करतं, कोणी एखाद्या संतांमध्ये रूपांतर करतं. आमच्या गणपतीचं स्वरूप हे गणपतीच्या स्वरूपासारखंच असलं पाहिजे. घरामध्ये कुठल्या तरी संस्थेच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून बसणारा जो गणपती आहे तो शास्त्रशुद्ध स्वरूपाचा असावा. जसं त्याचं मूळ स्वरूप आमच्या संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे तसंच त्याचं स्वरूप असणं अपेक्षित आहे. कारण समाजामध्ये आपला हिंदू समाज जर सोडला तर कोणीही आपली संस्कृती सोडलेली नाही हे लक्षात घ्या. आमच्याकडचे गणपती वेगवेगळे पाहायला मिळतात. यावेळी ही सिरियल गाजली की त्या सिरियलमधला जो हिरो आहे तो गणपती तो तयार होतो, त्याची मागणी असते. दुर्दैव आहे, लक्षात ठेवा. मूळ स्वरूपातल्या गणपतीची उपासना गरजेची आहे. उगाच विनाकारण एखाद्याला मोठेपणा द्यायचा, आमचे मिलिटरीमन आमच्यासाठी रात्रंदिवस उभे आहेत म्हणून आम्ही जिवंत आहेत, म्हणून आमचं संरक्षण होतं आहे, आम्हाला मान्य आहे. पण त्या मिलिटरीमनला विचारा की तुमच्या स्वरूपातला गणपती त्यांना तरी आवडेल का? त्यांची सुद्धा हीच भावना असेल की असं नसलं पाहिजे. म्हणजे काय, तर आमचं जे देवतेचं मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपाची उपासना आमच्याकडनं व्हावी. असो गुणरहितम कामनारहितम, कोणती तरी कामना घेऊन आपण एखाद्या देवाकडे जर जात असो तर ती कामनारहित भक्ती नाही, तर ती कामनेसहित भक्ती आहे. भक्ती कशी असावी? कामनारहितम प्रतिक्षणवर्धमानम, क्षणाक्षणाला वाढणारी. सूक्ष्मतरम. आता या सूक्ष्मतरमचा अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थ काढता येऊ शकतो. मी माझ्या अल्पमतीप्रमाणे असा काढलेला आहे की भगवंताच्या म्हणजे आपल्या उपास्याच्या मनातली सूक्ष्मातली सूक्ष्म गोष्ट आपल्याला कळणं, ही मी माझ्या बुद्धीनं अल्पमतीनं काढलेला त्याचा अर्थ आहे. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणवर्धमानम सूक्ष्मतरम अविच्छिन्नम अनुभवरूपम. अविच्छिन्न म्हणजे काय, तर भक्त आणि देवाचा ताटातूट होण्याचा किती जरी मोठा प्रसंग आला तरी जो भक्त आपल्या देवापासून दूर जात नाही त्याची भक्ती काय आहे? अविच्छिन्न स्वरूपाची भक्ती आहे. जसं मी आपल्याला भानुदास महाराजांचं उदाहरण दिलं, पांडुरंगाला आणणं काही एवढं सोपं नव्हतं. लक्षात ठेवा, राजाच्या तावडीतून एखाद्या सामान्य वारकऱ्यानं पांडुरंगाला घेऊन येणं ही साधी गोष्ट नव्हती. मात्र मोठा चमत्कार घडला. भानुदास महाराजांना चोर समजून सळावरती देण्याची पाळी आली आणि त्यावेळीसुद्धा भानुदास महाराजांनी असा विचार केला नाही की त्या परमात्म्याला मी त्याच्या भक्तांना भेटवण्यासाठी घेऊन चाललो आहे आणि माझी अशी अवस्था या देवानी करून टाकली, काय याच्या भक्तीमध्ये ठेवलं आहे? त्यापेक्षा दुसऱ्या देवतेने माझं संरक्षण केलं असतं, विनाकारण या देवतेच्या नादी लागलो नाही. जरी हे आकाशवर पडो पाहे ब्रह्मगोळ भंगा जाई, वडवा नळ त्रिभुवन खाई, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. न करी आणिकांचा पंगिला, नामधारक तुझाची अंकिला. सप्तही सागरे समरस होती जाई, हे विरुनी जाई क्षिती पंचमहाभूते प्रळय पावती, तरी मी तुझाची सांगाती गा विठोबा. भलतैसेवर पडो भारी परिणामन संडो न टळो निर्धारी, जे विपतिव्रता प्राणेश्वरी विनवी भानुदास म्हणे उधारी गा विठोबा. म्हणजे अशी अवस्था भानुदास महाराजांची झाली होती की ज्या देवतेला आणायला गेले त्यांच्यामुळेच सुळावरती चढावं लागलं. अशा परिस्थितीमध्ये भानुदास महाराजांची जी भक्ती होती ती अविच्छिन्न स्वरूपाची होती. भक्त आणि देवाची ताटातूट होण्याचा मोठा प्रसंग होता, मात्र भानुदास महाराजांनी भक्ती सोडली नाही. ही अविच्छिन्न स्वरूपाची भक्ती आहे. अशी एक एक भक्तीची स्वरूपं सांगत असताना आचार्यांनी इतरही आचार्यांची काही मतं सांगितलेली आहेत. आत्मरत्य विरोधेने ते शांडिल्य, हा आत्मस्वरूपाच्या व्यापाराचा त्याग करून आत्मस्वरूपाच्या विरोधाचा व्यापाराचा त्याग करणं अपेक्षित नाही आहे. मी परमात्मा आहे ही या भावनेवरती आरूढ होणं शांडिल्य ऋषींच्या दृष्टीनं ते भक्तीचं स्वरूप आहे. कथादिश्विती गर्ग, हा भगवंताची श्रद्धेनं कथा करणं.
याला काय म्हटलेलं आहे? गर्गाचार्यांनी भक्तीचं स्वरूप सांगितलेलं आहे. पूजादिश्वानुराग इति पाराशरः. भगवंताची श्रद्धेनं पूजा करणं हे पाराशर अर्थात पराशर ऋषींचे पुत्र भगवान व्यासांचं म्हणणं आहे की भगवंताची श्रद्धेनं पूजा करणं म्हणजे भक्ती आहे. असं प्रत्येकाच्या भक्तीचं लक्षण सांगितल्याच्या नंतर मग शेवटी नारदांनी स्वतःचं मत सांगितलं. नारदस्तु तदर्पिता खिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलतेती. आपली सगळीच्या सगळी कर्म त्या भगवंताच्या चरणी अर्पण करायची आणि त्याचा क्षणभर जरी वियोग झाला तरी फुटोपाहे हृदय अशी अवस्था झाली की समजायचं आपली भक्ती त्या परमात्म्यावरती आहे आणि त्याला भक्ती म्हणायचं असं भक्तीचं स्वरूप नारदांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारची जी भक्ती आहे ती भक्ती म्हणजे एकनिष्ठतेची भक्ती जी आहे ती भक्ती आणि प्रेमाच्या सहित देवा मला ज्ञान दे, नाही तर त्याच्यामध्ये नित्य अभिमान निर्माण होण्याची शक्यता आहे. अभिमान काय आहे? अभिमान काय? कशाने अभिमान होतो? एखादी गोष्ट एखाद्याकडे नसेल आणि ती जर माझ्याकडे असेल तर मला त्या गोष्टीबद्दल झालेली जी भावना आहे, ममत्वाची भावना आहे, तिला अभिमान म्हणा. की ही गोष्ट माझी आहे, ही माझ्याचकडे आहे, ही दुसऱ्याकडे कोणाकडे नाही, बस. आणि याच्यातून अभिमानाची निर्मिती होत असते, अभिमान त्याच्यातून निर्माण होत असतो. मात्र लक्षात घ्या, तिळमात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. तिळमात्र जरी अभिमान झाला तरी मेरू पर्वता एवढा मोठा तो अभिमान भगवंताला वाटत असतो. म्हणून देव क्षणाचाही विलंब न करता तुम्हाला जागेवरती आणत असतो. मी नेहमी हे उदाहरण देतो या संबंधानं. आपण रस्त्यानं गाडीने जातो, एखादा माणूस 4 चाकीनी जाऊ लागला आणि वेगानं तो जात असतो. 1-2-3 गाड्यांना जेव्हा तो मागं टाकतो तेव्हा विनाकारण मनामध्ये एक सूक्ष्म अहंकार निर्माण होतो की हां यांना मागे टाकलं. बघा तुम्ही व्यवहारातलं उदाहरण आपल्याला सांगता, हां यांना टाकलं मागे. हा विचार संपत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीतरी मागे टाकून पुढे गेलेलं असतं. लक्षात घ्या, अनुभव आहेत लक्षात घ्या आपले. म्हणजे छोट्याही गोष्टीचा अहंकार किंवा अभिमान धारण केला परमात्म्याला चालत नाही. किती उदाहरणं द्यायचे? इतिहासामध्ये तर खूप मोठी उदाहरणं आहेत याच्या संबंधाने, पुराणामध्ये उदाहरणं आहेत. एकदा त्या गरुडाला त्याच्या वेगाचा अहंकार झाला. गरुडाला वेगाचा अहंकार झाला की माझ्यासारखा वेग कोणाचा नाही आहे. भगवंताच्या चक्राला त्याच्या शक्तीचा अहंकार झाला की माझ्यासारखी शक्ती कोणाची नाही, अंतिम म्हणजे माझं स्वरूप आहे. जेव्हा भगवंत अंतिम चरणावरती असतो तेव्हा तो माझा वापर करतो, म्हणजे माझ्यासारखा शक्तिशाली दुसरा कोणी नाही. आणि सत्यभामेला तिच्या रूपाचा अहंकार झाला की सगळ्या भगवंताच्या सगळ्या 16,108 बायकांमध्ये माझ्यासारखी सुंदर कोणी नाही. तिघांनाही अहंकार झाला. भगवंतानी विचार केला, एकेकाचा अहंकार स्वतंत्रतेनं सोडवण्यापेक्षा एका झटक्यात तिघांचा अहंकार घालू म्हणले आपण. गरुडाला सांगितलं मंदलाचर पर्वतावरती हनुमंत बसलेला आहे, त्याला लगेच माझ्यासमोर आणायचं. लगेच गरुड गेला. चक्राला सांगितलं दारात उभा राहा. म्हणले कशासाठी देवा? कोणीही आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला त्याला आत येऊ द्यायचं नाही म्हटले. चक्रदारात. सत्यभामेला सांगितलं इथं बस, हनुमंत आपलं दर्शन घेण्यासाठी येणार आहे. याला म्हणतात राजकारण. लक्षात घ्या, आजचे राजकारणी याच्यासमोर काहीच नाही. गरुडाला सांगितलं हनुमंताला आण, चक्राला सांगितलं आत कोणाला सोडायचं नाही, आणि सत्यभामेला सांगितलं हनुमान आपल्या दर्शनाला येणार आहे, इथे येऊन बस. गरुड गेला. हनुमंतरायांना सांगितलं की देवानी लगेच बोलवलंय तुला. हनुमंतरायांनी सांगितलं ठीक आहे येतो, तू पुढे चल, तू पोचेपर्यंत पोचतो. गरुड हसला, म्हणला तू आहेस मरकट, मी आहे गरुड, तुझ्या आणि माझ्या वेगाची काही बरोबरी आहे का? देवाने आत्ताच्या आत्ता तुला बोलवलेलं आहे, त्यामुळे लगेच माझ्या पाठीवर बस, आपण लगेच क्षणामध्ये तिथे जाऊ. हनुमंतरायांनी सांगितलं तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तू पोचण्याच्या आत मी तिथे पोचतो, तुझ्यापेक्षा वेग बाबा माझा जास्त आहे. गरुड हसू लागला, अहंकारानं लिप्त झाला. शेपूट ओढली
हनुमंतरायांची. हनुमंतराय चिडले. हनुमंतरायांनी त्यांचे पंख पकडले, गार गार करून दिलं समुद्रात फेकून. ओल्या अवस्थेमध्ये तो गरुड भगवंताच्या दारामध्ये येईपर्यंत तर हनुमंतराय तिथे येऊन उभे राहिले होते. गरुडाच्या वेगाचा अहंकार गेला. कारण मारुतीरायांचा वेग काय? मनोजवम मारुततुल्य वेगम. वाऱ्यासारख्या वेगानं हनुमंतराय त्या ठिकाणी येऊन उभे राहिले. गरुडाच्या लक्षात आलं की माझ्यापेक्षा हनुमंताचा वेग जास्त आहे. अहंकार गलित गात्र झाला. चक्राला सांगितलं आत कोणाला सोडायचं नाही, उभा राहायला रस्त्यात. संपला अहंकार. हनुमंतराय देवाच्या पायापाशी येऊन बसले. भगवंताकडे बघायचे, सत्यभामेकडे बघायचे, भगवंताकडे बघायचे, सत्यभामेकडे बघायचे. म्हणले देवा, मागच्या रामजन्मामध्ये सीता मातोश्रींना बाजूला घेऊन बसायचास म्हणले. या अवतारात काय तुझ्यावर वेळ आली म्हणले. आमच्या सीतामातेच्या दासीचीही जी बरोबरी करू शकत नाही तुझी बायको म्हणून तुला प्राप्त झाली म्हणले देवा. सत्यभामेचाही अहंकार त्याच क्षणाला गलित गात्र झाला. म्हणजे काय? केळमात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा. खूप प्रमाण आपल्याला त्याच्या संबंधानं पाहता येतील. मी नेहमी उदाहरण देतो. भीष्माचार्य आणि अर्जुनाचं युद्ध चालू होतं महाभारताच्या युद्धात. अर्जुनाने असा एक बाण मारला की भीष्माचार्यांचा रथ 200 फूट मागे गेला. त्याला असं वाटलं हां माझा गांडीव धनुष्य, हां माझी शक्ती, माझा बाण, माझी ताकद. भीष्माचार्याने एक बाण मारला, अर्जुनाच्या रथाला लागला आणि अर्जुनाचा रथ असा जागेवर फक्त हल्ला, असा जागेवर हल्ला. भगवान श्रीकृष्ण म्हणले वाह भीष्माचार्य, वा 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 वा, काय बाण मारला, वा अप्रतिम. अर्जुन विचार करू लागला, मी मारलेल्या बाणानं 200 फूट रथ मागे जातो, हा वा म्हणत नाही, आणि माझा रथ जागेवर हल्ल्यानंतर हा म्हणतो की वा भीष्माचार्य काय बाण मारला, दाखवतो म्हणले. दुसरा बाण मारला 500 फूट मागे रथ. आता बघू लागला आपल्याला वा म्हणतो का. भगवंत आपले नीट नुसते निश्चित बसलेले. भीष्माचार्यांनी बाण मारला, अर्जुनाच्या रथाला लागला, रथ पुन्हा जागेवर हल्ला. म्हणला वा भीष्माचार्य, वा काय बाण मारला, वा. अर्जुनाने विचारलं तू माझ्याकडून आहे का त्याच्याकडून आहे म्हणले. काय झालं म्हटले. अरे मी बाण मारतोय 200 फूट 500 फूट रथ मागे जातोय आणि त्यांनी बाण मारल्याच्या नंतर माझा रथ फक्त जागेवर हलतोय. माझं कौतुक करण्याचं सोडून तू त्यांचं कौतुक करतोय. अरे माझ्या बाणात ताकद बघ, 200 फूट 500 फूट मागे रथ जातोय, त्यांच्या बाणानं फक्त माझा रथ हलतोय आणि तू त्यांचं कौतुक करतोयस. भगवंतानं सांगितलं अर्जुना अहंकार धारण करू नकोस, अभिमान धारण करू नकोस. तुझ्या बाणामध्ये शक्ती आहे का? आहे, मान्य आहे मला. 200 फूट मागे रथ घातलास ना. भीष्माचार्यांच्या बाणामध्ये एवढी ताकद आहे की पहिल्या बाणाला तुझा रथ 2000 फूट मागे गेला असता. तू 500 फूट मागे घातलास ना रथ दुसऱ्या बाणाला. त्यांनी दुसऱ्या बाणाला तुझा रथ 500 मीटर पाठीमागे घातला असता. एवढी त्यांच्या बाणामध्ये ताकद आहे. आता तुम्ही म्हणाल त्या काळात मीटर होतं का? तसं काही विचार करू नका. तात्पर्य लक्षात घेत जा. कधी कधी शब्दार्थ, वाच्यार्थ, लक्षार्थ याचा अंदाज घेत जा. त्याला आश्चर्य वाटलं असं कसं झालं. भगवंतानं सांगितलं त्यांच्या बाणामध्ये एवढी ताकद होती की तुझा रथ 500 मीटर पाठीमागे गेला असता बाळा. पण या रथावर प्रत्यक्ष अखिल कोटी ब्रह्मांड नायक मी असताना हा रथ हलतोच कसा मला प्रश्न पडला. म्हणले हलणं सुद्धा शक्य नसताना माझा रथ मी बसलेलो असताना हलतोय, ही त्यांच्या बाणांची ताकद आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर अहंकार झाल्याच्या नंतर परमात्मा क्षणभर सुद्धा त्या अहंकाराला बाळगत नाही, तिथल्या तिथे त्यांची जागा दाखवून देतो. म्हणून अभिमान नित्य नवातया माझी. आणि म्हणून काय दे अभंगाचं दुसरं चरण. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख
देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम विना नाही समाधान आय प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही समाधान हर प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही समाधान प्रेम सुख देई 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 प्रेम विना नाही समाधान हो प्रेम विना नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम विना नाही समाधान प्रेम विना नाही समाधान देई प्रेम सुख दे मला प्रेम सुख दे मला प्रेम सुख दे दोनदा दोनदा म्हणण्याची गरज काय कारण काय ज्या गोष्टींबद्दल विशेषत्वानं आपल्याला सांगायचं असतं ती गोष्ट आपण दोनदा दोनदा या शब्दाचा अर्थ वारंवार असा होतो म्हणजे एकच गोष्ट आपण वारंवार जेव्हा बोलतो तेव्हा त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला असतं हे लक्षात घ्या आपण व्यावहारिक उदाहरण आता पुन्हा देत बसत नाही वारंवारता केव्हा येते जेव्हा त्या एखाद्या विषय संबंधाने प्रकर्ष असतो प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान या प्रेमाच्या शिवाय समाधान प्राप्त होणार नाही दोनदा नाथ महाराज बोलतात संत महात्मे कधी कधी तीनदा बोलतात लक्षात घ्या नाथ महाराजांचा एक अभंग आहे नाथ महाराजांनी सांगितलं भक्त करुणाकर दिनाचा वत्सल उभा श्री विठ्ठल विटेवरी मना जाय तेथे पंढरी नाथ महाराजांचाच अभंग आहे तीनदा काय सांगतात मनाला उपदेश करताना म्हणतात हे मना तू तिथे जा हे मना तू तिथे जा हे मना तू तिथे जा कारण मन चंचल आहे त्याला वारंवार सांगावं लागतं जागेवरती आणावं लागतं म्हणून तीनदा नाथ महाराज सांगतात मना जाय तेथे कुठे पंढरी आहे पंढरीला जाण्यासाठी मनाला आकृष्ट करण्यासाठी नाथ महाराजांनी वारंवारतेचा वापर केलेला आहे म्हणून कधी दोनदा काय कधी तीनदा महात्मे एकच शब्द वापरतात तीनदाच काय कधी चारदा एकच गोष्ट बोलतात भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्यांचं गुरुअष्टक नावाचं एक अष्टक आहे त्याच्यातलं शेवटचं चरण जे आहे ते प्रत्येक श्लोकातलं सारखं आहे शरीरं स्वरूपं तथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं मनश्चैन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ह्या शब्दाचा अर्थ त्यात काय आपण म्हणतो ना कुणी आपल्याला काही सांगू लागलं आपण म्हणतो मग त्यात काय ततः किं या शब्दाचा अर्थ त्यात काय ऐका काय सांगतात आचार्य एखाद्या गोष्टीबद्दल विशेषत्वानं आपल्याला ज्ञान करून द्यायचं असेल बोध करून द्यायचा असेल तर वारंवारता येते शाळेमध्ये शिक्षकसुद्धा एखादं महत्त्वाचं प्रमेय एखादी महत्त्वाची गोष्ट एखादं महत्त्वाचं वाक्य आपल्याला वारंवार सांगतात आणि म्हणतात हे वाक्य लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे परीक्षेला येऊ शकतं म्हणजे काय वारंवारता कशामुळे होते विशेषत्वानं ती गोष्ट आपल्याला समोरच्याच्या मनावरती बिंबवायची असेल तर आता याच्यातून काय बिंबवायचं आहे सद्गुरूंची भक्ती किती महत्त्वाची आहे हे आचार्यांना बिंबवायचं आहे शरीरं स्वरूपं तुमचं शरीर चांगलं आहे तथा वा कलत्रम तुमचे नातेवाईक चांगले आहेत
यशश्चारुचित्रम, यश चारी दिशेला पसरलेलं आहे. धनम मेरुतुल्यम, मेरू पर्वताप्रमाणे तुमच्याकडे धन आहे. मनश्चयन लग्नम गृहोरंघ्री पद्मे, हे सगळं असून देखील तुमचं मन जर का सद्गुरूंच्या चरणावरती स्थिर नसेल, ततः किम ततः किम ततः किम ततः किम, त्यात काय त्यात काय त्यात काय, हे प्रत्येक त्यात काय एकेका शब्दासाठी आहे. शरीरम स्वरूपम, तुम्ही दिसायला सुंदर आहेत, पण तुमची अंतःकरणाची वृत्ती सद्गुरूंच्या चरणापाशी स्थिर नसेल तर त्यात काय. तथा वा कलत्रम, तुमचे नातेवाईक चांगले असतील पण तुमची श्रद्धा जर का सद्गुरूंच्या चरणावरती नसेल तर त्यात काय. यशश्चारुचित्रम, यश चारी दिशेला पसरलेला आहे, तरी तुमची श्रद्धा जर का सद्गुरूंच्या चरणावरती नसेल तर त्यात काय. धनम मेरुतुल्यम, मेरू पर्वताप्रमाणे तुमच्याकडे धन आहे, मात्र तुमची निष्ठा जर का सद्गुरूंच्या चरणावरती नसेल तर त्यात काय. म्हणजे काय, एकच गोष्ट वारंवार का सांगतात, कारण त्या ठिकाणी प्रकर्ष आहे. तसं नाथ महाराजांनी सांगितलं, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. या संबंधानं नाथ महाराजांनी एक दृष्टांत दिला. खरं तर व्यावहारिक तो दृष्टांत जो आहे हा सभ्यपणाचा कदाचित वाटणार नाही. नाथ महाराजांनी एका वेश्येचा दृष्टांत, एका वेश्येचं उदाहरण तिथे दिलेलं आहे. रांडवेने जेवी शृंगारू केला, जार स्त्री वेश्या शृंगार करते, मात्र तिच्या कपाळावरचं कुंकू हे कोणाच्या नावाचं नसतं. नाथ महाराज म्हणतात, रांडवेने जेवी शृंगारू केला, प्रेमे विण झाला ज्ञानी तैसा. एखाद्याला ज्ञान प्राप्त आहे, मात्र ते भक्ती आणि प्रेमाच्या सहित नसेल तर ते ज्ञान एखाद्या वेश्येप्रमाणे आहे. कितीतरी शृंगार भरपूर करावा, मात्र त्या शृंगाराचा काही उपयोग नाही. रांडवेने जेवी शृंगारू केला, प्रेमे विण झाला ज्ञानी तैसा. प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. हे प्रेम कसं आहे, एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाड जाणतील. ज्याने अनुभव त्या प्रेमाचा घेतलेला आहे तेच त्या भगवंताच्या प्रेमाची अनुभूती घेऊ शकतात, तेच त्या प्रेमाच्या बद्दल आकर्षण व्यक्त करू शकतात, अपेक्षा व्यक्त करू शकतात. प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. चला हरवाची आणलं जाते. चला श्री नवनाथ एकनाथ ठोक, श्री सुनील वारको ठोक, श्री भाऊसाहेब नाना ठोक, श्री भास्कर श्री हरी कोकाटे, श्री दत्तू राधाकिशन ठोक, श्री सोमनाथ रघुनाथ कोकाटे. या पुढे या पटकन. श्री अरुण सुखदेव कोकाटे, माधवराव कोकाटे. रखुमाई विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. Oh
भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवातया माझी प्रेम सुख देई प्रेमाविण नाही समाधान. एकनाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला होता. एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये भगवंताकडे काहीतरी मागणं मागितलेलं आहे. मी पुन्हा सांगतो, संत महात्मे कधीही स्वतःसाठी काही मागत नसतात, ते तुमच्या आमच्यासाठी मागत असतात. आज मागणीपर अभंग घेण्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण असं आहे की हे देवा, आम्ही जी काही 7-8 दिवस मागच्या दिवसांमध्ये तुझी सेवा केली, त्या सेवेचा मोबदला आज मागण्याची आमच्याकडे वेळ आहे आणि तो प्रसादाच्या रूपानं, उद्या काल्याच्या रूपानं तुम्ही आम्हाला द्यावा अशी अपेक्षा भक्तांनी व्यक्त करणं म्हणजे आजचा जागराचा कार्यक्रम आहे. खरं तर जागर, पूर्वीच्या काळामध्ये जागर याला का म्हणायचं तर रात्रभर जागून कीर्तन असायचं, त्याला जागर म्हणायचं. आता हे सगळं काही आजच्या काळामध्ये शक्य होत नाही. त्यामुळे यथामती यथाशक्ती प्रत्येक गावकऱ्यांना आता 2 तासाची कीर्तनं झाली आहेत. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा आपल्यापैकी बहुतांश लोकांचा जन्मही झाला नसेल तेव्हा 7-7, 8-8 तास कीर्तनं चालायची आणि रात्रभर कीर्तन चालायचे. ते आता शक्य नाही. म्हणून यथामती अभंगाचं चिंतन केलं. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. आपल्या खडांगळी गावामध्ये आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहता ही अत्यंत चांगली बाब आहे. मोठ्या श्रद्धेनं हा कार्यक्रम करत आहात. कारण काही ठिकाणी चालत आलेल्या गोष्टींचं मोल नसतं, पण आपल्याला निश्चितपणे याचं मोल आहे की एवढी मोठी परंपरा आपल्याला लाभली आहे. परंपरा लाभणं ही साधी गोष्ट नाही, लक्षात घ्या. परंपरा लाभणं ही साधी गोष्ट नसते. महत्पुण्यानं महत्भाग्यानं परंपरा लाभत असते. आपल्या गावाला अव्याहतपणे 150 वर्षांची परंपरा लाभली ही साधी गोष्ट नाही आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, आपण सर्वजण जाणता. ज्याची जेवढी मोठी परंपरा त्याला संप्रदायामध्ये तेवढं मोठं समजल्या जातं, तेवढा त्यांना मान दिला जातो. अशी वारकरी संप्रदायाची पद्धत आहे, प्रघात आहे. आणि त्यामुळे सप्ताहाचा विषय जेव्हा जेव्हा कुठेतरी येईल तेव्हा सर्वात जुन्या काही सप्ताहांमध्ये आपल्या गावाचा उल्लेख निश्चित पुढच्या काळातल्या लोकांना करावा लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो. संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एकनाथ.
दोष दास पाया देखना 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 देखना